नायगाव पूर्वमध्ये रामनवमी निमित्त भव्य रथयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। या कार्यक्रमाला आमदार सौ स्नेहताई दुबे पंडित उपस्थित होत्या। यावेळी नागरिकांच्या वतीने वामन ढाबा ते भोईदापाडा या रस्त्याच्या कामाबाबत प्रश्न विचारण्यात आला। हे काम नेमकं कधी सुरू होणार? या प्रश्नावर आमदार महोदयांनी दिलेलं उत्तर तुम्हीच पुढे पहा। मॅम, आपल्याला रामनवमीच्या खूप शुभेच्छा। महत्त्वाचं पार्ट म्हणजेच आता जसं तुम्ही सांगितलात, रस्त्याचा जो विषय आहे तो अजूनपर्यंत चालू झालेला नाही आहे। दोन्ही रस्त्याचं काम, पहिल्या रस्त्याचं काम चालू झालं, परंतु वामनदाबा ते बोयदापाड्याचं रस्त्याचं काम चालूच झालेलं नाही आहे। जर हे काम महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी जर चालू झालं असतं तर आपल्याला नाही वाटत की जो विभाग क्रमांक 27चा रिझल्ट काहीतरी वेगळा लागला असता? हे बघा, काम करण्यावरती इच्छाशक्ती पाहिजे पहिली गोष्ट तर, आणि प्रत्येक काम हे व्हायला प्रोसिजर एक असते, तो वेळ जो लागणार आहे तो लागणारच आहे, ठीक आहे। तर त्यामुळे आता लोकांची मानसिकता आपण बदलू शकत नाही, आणि मला असं वाटतं हे जे रिझल्ट आहेत ते कोणी काम केलं किंवा केलं नाही त्यावरनं आले नाही आहेत। पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते, जर निवडणुकीचं आपण ॲनालिसिस बघायला गेलं तर काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी ही एकत्र झाली। तुम्ही विधानसभेची गणितं पहा, तुम्ही लोकसभेची गणितं पहा, आणि त्यांचे एकत्र मतदान आणि BJP, म्हणजे फक्त काँग्रेस आणि बहुजन नाही, तर बहुजन बरोबर बाकी सगळे मनसे असतील, जे छोटे मोठे पक्ष असतील, आधी बहुजन एकटा लढायचं, आता त्यांना BJP विरोधी सगळ्यांना एकत्र व्हावं लागलं आणि ते BJP विरोधी लढले। त्यामुळे होतं ते मग इलेक्शन जिंकणं आणि हारण्यासाठी वेगवेगळी गणितं असतात, ती त्या वेळेला त्या गणितांचा तो परिणाम असतो। राहिली गोष्ट कामांची, तर लोकांनी आम्हाला विधानसभेमध्ये निवडून दिलेलं आहे आणि आम्ही 5 वर्ष आमदार आहोत। महानगरपालिकेचा निर्णय आमच्या विरोधी गेल्याने आमचं आमदारपद जात नाही आहे। आम्ही विधानसभेचे सदस्य अजूनही आहोत, मुख्यमंत्री आमचाच आहे, प्रधानमंत्री सुद्धा आमचेच आहेत, आणि त्यामुळे लोकांनी आम्हाला निवडून दिल्यामुळे आम्ही लोकांप्रती उत्तरदायी आहोत। लोकांनी इथे नगरसेवक जरी निवडून दिलेले नसतील तरी आमदार लोकांच्या हक्काचा आहे, आणि आमदार लोकांसाठी काम आधीही करत होती मी, आताही करणार आहे। हे वामन ढाबा आणि ते जो रस्ता आहे बोयदापाड्याचा, तो सगळ्यांच्या माहितीसाठी मी सांगते की ऑक्टोबर महिन्यामध्येच त्याचं टेंडर निघालेलं आहे, ठीक आहे। तर टेंडर निघाल्यानंतर ते टेंडर भरणं असतं, त्याला 1-1.5 महिन्याचा कालावधी जातो। ते 20% बिलोनी भरलं गेलं, मग त्यावर चर्चा झाली की 20% बिलोनी भरलं गेलेलं आहे, कामाची क्वालिटी राहील की नाही। त्यावेळेला मी पत्र दिलं तिथे महानगरपालिकेमध्ये की इतक्या बिलोनी जर भरलेलं असेल तर त्या कॉन्ट्रॅक्ट ठेकेदारांनी चांगलं काम करून घेण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेची असणार आहे, जर तुम्ही त्याला परवानगी देत असाल त्या टेंडरला पुढे नेण्यासाठी। तर हे सगळं करण्यासाठी वेळ गेलेला आहे, आणि मला असं वाटतं आता स्टँडिंग कमिटीमध्ये सुद्धा त्याला परवानगी मिळालेली आहे। 26 कोटीचा रस्ता आहे, जो महानगरपालिका इतक्या वर्षांमध्ये करत नव्हती, त्याला हातही लावायला तयार नव्हती। तो का तयार झाली की सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी यांनी आदेश दिले की MMRDAचं काम जेव्हा होईल तेव्हा होईल, तुम्ही MMRDAच्या भरोशावर थांबू नका, महानगरपालिकेची जबाबदारी आहे लोकांसाठी सुविधा निर्माण करणं, त्यामुळे महानगरपालिकेच्या निधीमधनं हा रस्ता करा। जेव्हा MMRDAला तो मंजूर करायचा असेल तेव्हा MMRDA करेल, आणि म्हणून हा जो 26 कोटीचा निधी आहे हा महानगरपालिकेच्या निधीमधनं महायुतीच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरनं, महायुतीच्या आमदाराच्या पाठपुराव्यामुळे आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे झालेला आहे, आणि हे नायगावची जनता चांगलं ओळखते। त्याच्यामुळे आम्ही निवडणुकींच्या निकालांना घाबरणारे नाही आहोत, आम्ही लोकांसाठी काम करणार, आणि ज्याचं श्रेय हे लोकांनाही माहिती आहे की कोण देणार। आता सगळे निवडून येऊन म्हणतायत की 2 महिन्याच्या पाठपुराव्यात, मग 2 महिन्याचा पाठपुरावा आधी का नाही केला तुम्ही? इतके वर्ष का नाही केला? म्हणजे इतके वर्ष जो आम्ही पाठपुरावा केला, आम्ही पाठी लागलो, आम्ही थेट मुख्यमंत्र्यांकडे गेलो, तेव्हाही आमच्यावर टीका झाली की तुम्ही रस्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे जाता। हो, पण जायलाच लागणार ना, जर होत नाही आहेत कामं तर मुख्यमंत्री आमचे आहेत, हक्काचे आहेत, लोकांसाठी आहे, लोकांच्या कामासाठी आम्ही नाही जाणार तर कोणाच्या कामासाठी जाणार? त्यामुळे हे मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरती आणि आमदाराच्या सांगण्यावरती हे काम झालेलं आहे। तुमच्या वतीने मी सगळ्या नायगावच्या जनतेला हे सांगू इच्छिते आणि त्यांचं अभिनंदन करते की ह्यामध्ये लोकांचाही हिस्सा आहे। बघा, लोकांनी स्वतःहून येऊन मागणी केली, लोकांनी त्याचा पाठपुरावा केला। असे अनेक जण आहेत ज्यांनी फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती, माझ्या ऑफिसमध्ये सतत याचा पाठपुरावा केला, त्यामुळे हे काम करण्याचं श्रेय हे लोकांचे। आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे की महानगरपालिकेमध्ये नायगाव विभागामधून एकही प्रतिनिधी नाही, लोकप्रतिनिधी नाही आहे राईट नाव।
मग आता पुढील काळामध्ये समजा स्वीकृतमधून किंवा काय इथला कोणता एक भारतीय जनता पार्टीचे एक कोणतेही सदस्य किंवा पदाधिकारी असं वाटतं का की एक नेतृत्व नायगावकडून एक गेलं पाहिजे महानगरपालिकेमध्ये? कारण का समजा विरोधी बाकावर आहेत मान्य आहे, परंतु नायगावकरांचा एक आवाज विरोधी बाकावरून पण महानगरपालिकेमध्ये जर आला तर नायगावकरांसाठी खूप चांगली गोष्ट आहे ना. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? तुम्ही नायगाव वसईला वेगळं करत असाल. मी नायगाव वसईला नाही मॅम, नाही एक मिनिट मॅम, आम्ही नायगाव विरार नालासोपारा वसईमध्ये फिरलो आपण, एकही रस्ता असा नाही आहे, परंतु नायगावमध्ये जे रस्ते आहेत त्याच रस्त्यांची अवस्था खराब आहे. मग ते समजा सेंट्रलमधून असेल किंवा महाराष्ट्र शासनमधून असेल किंवा महानगरपालिकेमधून, पण कुठून तरी नायगावला कुठेतरी जरा अशी डावी बाजू असं पकडलं गेलं मिळत होती 1.5 वर्षापूर्वी. पण ते म्हणूनच म्हणतो ना मी की एक नगरसेवक मला उत्तर देऊ द्या ना, तुम्हीच विचारताय. बोला. 1.5 वर्षापूर्वी तुमचं म्हणणं खरं आहे की नायगावला कुठेतरी एक साईडलाईन केलं जात होतं, पण मी म्हणून पुन्हा एकदा सांगते की या सगळ्या कारणांमुळे इथे महायुतीची सत्ता आली विधानसभेमध्ये. ठीक आहे, मी महायुतीची आमदार आहे, मी भारतीय जनता पार्टीची आमदार म्हणून नायगावकरांचे प्रतिनिधी म्हणून मला लोकांनी निवडून दिलेलं आहे. आणि तुम्ही जर बघाल आता ह्या वामन ढाब्याबद्दल आपण बोललो, पण बाफाने ते नायगाव रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे, काम चालू झालंय, पण एवढं चांगल्या पद्धतीने झालेलं अरे दादा, ते काम व्हायला वेळ लागणार ना. आपले एका दिवसात रस्ता, एका रात्रीत रस्ता नाही बनत. ठीक आहे, थोडासा आपल्याला पेशन्स, माझं उत्तर ऐकून घ्या तुम्ही आधी. थोडासा पेशन्स आपल्याला सगळ्यांना ठेवायला पाहिजे. नावगावमध्ये रेल्कॉनच्या तर्फे मोठा ब्रिज बनतोय, त्याचंही काम स्लो आहे, त्याचाही आम्ही पाठपुरावा करतोय. नायगाव ईस्टचा जो ब्रिज इतके वर्ष रखडला होता का, तर भूसंपादनासाठी शासनाकडे पैसे नव्हते, त्याचा आम्ही पाठपुरावा केला एका वर्षामध्ये. ते आता 5 कोटी रुपये फक्त भूसंपादनासाठी त्याचं तरतूद केलेली आहे अर्थसंकल्पामध्ये. अशी पहिलीच वेळ असेल की भूसंपादनासाठी वेगळी तरतूद, अशी विशेष तरतूद केलेली आहे. ती तरतूद केल्यामुळे आता ते रखडलेलं काम नायगावचं होणार आहे. बाफाना ते नायगावचा रस्ता होतोय, वामन ढाब्याचा रस्ता चालू झालाय, मधले रस्ते दोन्ही तुम्ही बोललेला ती कामं प्रॉपर झालेली आहेत. विषय तुम्ही काढला की नायगावकरांना वेगळी वागणूक दिली जाते. माझ्यासाठी नायगाव हा वसईचा एक अविभाज्य भाग आहे, वसई विधानसभेचा आणि वसईचा. त्याच्यामुळे मी जेव्हा वसई असं उल्लेख करते त्यावेळेला त्यामध्ये नायगाव सुद्धा येतं, कारण की आपल्या विधानसभेचं नावच वसई विधानसभा आहे, वसई नायगाव विधानसभा नाही आहे. तर त्यामुळे नायगावकरांना आपल्या माध्यमातून बरं झालं विचारलात. मी हे सांगू इच्छिते की तुम्ही सुद्धा माझ्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहात आणि तुमच्या प्रश्नांना सुद्धा, नायगावच्या प्रश्नांना सुद्धा एक लोकप्रतिनिधी म्हणून मी तेवढंच महत्त्व देते. राहिला गोष्ट कॉपसाठी, स्वीकृत नगरसेवकासाठी, तर आमची भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रीय पार्टी आहे. इथे कोणताही निर्णय एका ठिकाणी फक्त विरारला सगळेजण बसले आणि कोणीतरी एकाने निर्णय घेतला असं होत नाही. आमच्या पक्षामध्ये लोकशाही चालते. आमच्यामध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांना सगळ्यात महत्त्व आहे आणि ते ठरवतील तशा पद्धतीने निर्णय होईल. आणि माझी सुद्धा इच्छा आहे की इथनं कोणी प्रतिनिधी गेला तर माझं काम थोडं हलकं होईल, पण आम्ही तो प्रयत्न करू आणि निश्चित प्रदेशाध्यक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला सगळ्यांना पक्षाचे कार्यकर्ते म्हणून मान्य असेल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.